जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुड चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा पद भरती संदर्भात ज्या काही अपडेट असेल तर ती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जेणेकरून बरेचसे जे काही उमेदवार आहेत तर ते सध्या बघा पेसा पद भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की मानधन तत्वावरती सध्या बघा नियुक्ती या ठिकाणी बघा मिळाली आहे। तरी देखील बाकी जे काही संवर्ग आहे तर त्या संवर्गामधल्या पेसा पद भरती संदर्भात ज्या नियुक्त्या आहेत तर ते सध्या बघा आतापर्यंत रखडलेले आहे। तर त्या अनुषंगाने महत्त्वाचे या ठिकाणी बघा पेसा पद भरतीचे आदेश झाले बरोबर, पण नियुक्त्या कधी मिळणार अशा पद्धतीने एक न्यूज सध्या लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये इथं आलेले आहे। राज्य शासनाने बघा ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणीची इथं प्रतीक्षाच आहेत। आपल्याला माहिती आहे की बरेचसे जे काही 17 संवर्ग होते बरोबर, 17 संवर्गामध्ये नियुक्त जे काही मिळालेले संवर्ग असेल त्याच्यामध्ये तलाठी असेल बरोबर, त्यानंतर शिक्षक होता, त्यानंतर पुढचं जे बघा संवर्ग आहे तर ते इथं तसेच बघा इतर जे काही संवर्ग येतात तर त्यांना सध्या नियुक्त्या मिळाल्या आहे। परंतु काही जे संवर्ग आहे 17 मधून तर त्यांना सध्या आतापर्यंत ज्या काही नियुक्त्या होत्या मानधन तत्वावर तर सध्या त्या मिळालेल्या नाही। तर त्या अनुषंगाने ही महत्त्वाची न्यूज असणार आहे। तर इथं बघा नाशिकची न्यूज आहे। तर इथं जिल्ह्यात पेसापद भरती झालेल्या आमरण उपोषणासह उग्र आंदोलन आणि भेट या ठिकाणी थेट जे आहे तर ते मंत्रालयात जाळीवर उड्या मारत झालेल्या आंदोलनानंतर ऑक्टोबर महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पेसा पद भरतीबाबत निवड झालेल्या उमेदवारांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते। तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांची नियमित नियुक्ती करण्यात येणार असल्याचे देखील सध्या शिंदे साहेबांनी जाहीर केले होते। मात्र त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी बघा सुरू झाल्यामुळे नियुक्त्या अद्यापही रखडल्या आहेत। त्यानुसार निदान मानधन तत्वावर नियुक्ती कधी मिळणार अशी विचारणा आदिवासी युवकांकडून होऊ लागली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदे यांनी आदिवासी आमदारांच्या बघा जे काही बैठक होती तर त्या बैठकीमध्ये पेसा पद भरती सरकारकडून जो काही निर्णय घेण्यात आला आहे तर त्या निर्णयाला अधीन राहून बघा न्यायालयात जो निर्णय लागेल त्याबाबत जाहिरात काढून सध्या मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यावेळी नमूद करण्यात आले होते। मात्र निर्णयाची अद्यापही प्रत्यक्षात जी काही अंमलबजावणी सध्या बघा या ठिकाणी होऊ शकली नाही अशा पद्धतीने न्यूज आलेली आहे। म्हणजे जी काही पेसा पद भरती आहे तर त्याच्यामध्ये काही जे संवर्ग आहे 17 संवर्गामधून तर काही संवर्गाची नियुक्ती आता देखील सध्या बघा बाकी आहे। कारण मध्यंतरी जी काही आचारसंहिता असेल, इलेक्शनचा जो काही पिरियड होता तर त्यानुसार सध्या नियुक्ती इथं बघा होऊ शकली नाही। तर आता तरी जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती इथं बघा मिळावी त्या अनुषंगाने सध्या ही न्यूज आलेली आहे। तर इथं जे काही पेसा प्रकरण होतं तर त्याच्यामध्ये 2019 मध्ये बघा अनुसूचित क्षेत्रातील जे काही अनुसूचित जमातीच्या भरती संबंधित अध्यादेश काढला होता। त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील गावातील एकूण लोकसंख्येनुसार स्थानिक जनजाती लोकसंख्येच्या 50% अधिक असेल तर नोकरी 100% आरक्षण सध्या बघा देण्यात यावे असं 2019 मधले जी काही अनुसूचित क्षेत्रातील जी सध्या बघा भरती प्रक्रिया होती पेसाची तर त्याच्यामध्ये नमूद होतं। त्यानंतर लोकसंख्या 50% असल्यास 50% आरक्षण आणि 25% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये 25% म्हणजे याच्यामध्ये कोतवाल आणि पोलीस पाटील वगळता आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती। त्यानुसार जी भरती प्रक्रिया होती पेसाची तर ती सध्या बघा या ठिकाणी आपल्याला जाहिरात आलेल्या सध्या दिसल्या होत्या। परंतु मध्यंतरी जी काही पेसा आरक्षणावरती कोर्टामध्ये सध्या बघा केस आहे आणि ती केस सध्या प्रलंबित आहे। त्या पार्श्वभूमीवर बघा राज्यातील 13 आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये तत्कालीन पेसा भरती व्हावी पत्र या ठिकाणी बघा मिळून ही कोर्टबाजी झाल्याने नियुक्ती न मिळाल्याने युवकांमध्ये आमरण उपोषण छेडले होते। आणि आता बघा विविध विभागामधील ही प्रलंबित भरती तात्काळ करावी, अन्यथा युवकांकडून पुन्हा आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर इथं अजून देखील सध्या बघा तशी वेळ येऊ शकते, पुन्हा या ठिकाणी आंदोलन सध्या छेडण्यात येणार का काय अशा पद्धतीने सध्या बघा इथं सध्या जे काही वातावरण असेल तर ते वातावरण एक प्रकारे तयार होताना आपल्याला दिसून येत आहे। तर सध्या तरी ह्या ठिकाणी जे काही महत्त्वाचं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनानुसार जवळपास आपल्याला माहिती आहे की जाळीवर सध्या बघा उडी मारल्या होत्या। त्याच्यामध्ये जे काही माननीय झिरवाळ साहेब असेल किंवा त्यांच्या समवेत इतर जे आदिवासी आमदार असेल तर त्यांनी सध्या उपोषण केलं होतं। आणि त्यानुसार बघा पेसा भरतीसाठी जाळ्यावर उड्या मारून आंदोलन करणाऱ्यांपैकी तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांना नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या खातेवाटपात अन्न आणि औषध विभागाचे मंत्रीपद सध्या बघा देण्यात आले आहे। आता आंदोलक जे आहे तर आता मंत्री झाले असल्याने निदान आता तरी या जो प्रश्नावर सध्या बघा तात्काळ कार्यवाही होईल अशी आदिवासी समाजातील युवकांची इथं अपेक्षा सध्या वाढलेली आहे। म्हणजे जी काही
पेसा पद भरती सध्या बघा रखडलेली आहे, तर त्याच्यावरती योग्य तो तात्काळ ह्या ठिकाणी बघा पुढचा जो निर्णय असेल तर तो निर्णय सध्या इथं घेणे गरजेचं आहे। कारण मानधन तत्वावरती जरी इथं आदेश निघाला आहे तरी देखील सध्या बघा ज्या काही नियुक्त्या असेल 17 संवर्गाच्या तर त्या सध्या बघा आतापर्यंत देखील काही जे संवर्ग आहे तर त्यांच्या होऊ शकल्या नाही। काही संवर्गाच्या सध्या बघा नियुक्त्या झालेल्या आहे, तर त्या अनुषंगाने जो काही कोर्ट केस आहे तर तो कोर्ट केस देखील सध्या बघा इथं मॅटर करत आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की जवळपास आता जे काही कोर्ट केस आहे तर ती कोर्ट केस सध्या बघा प्रलंबित आहे। तर त्यानुसार आता जी काही डेट असेल, पुढची डेट असेल तर ती डेट नेमकी कधी असणार आहे आपल्याला माहिती आहे की 7/11/2024 म्हणजे मागच्या महिन्याच्या 7/11/2024 नंतर जी काही हेरिंग असेल तर ती हेरिंगची डेट सध्या बघा इथं पडली नाही। तर आता जी काही लेटेस्ट अपडेट आहे तर ती लेटेस्ट अपडेट म्हणजे नेक्स्ट जी हेरिंग असणार आहे तर ती 14/2/2025 अशी कॉम्प्युटर जनरेट सध्या बघा इथं डेट आपल्याला दिसत आहे। म्हणजे 14 तारखेला दुसरा महिना, तर ह्या ठिकाणी टेंटेटिव्ह जे काही लिस्टेड झालेली डेट आहे तर ती लिस्टेड झालेली डेट इथं आपल्याला दिसत आहे। म्हणजे 14/2/2025 अशी डेट इथं दिसत आहे। मागची डेट काय होती 7/11/2024 म्हणजे 7/11/2024 ही डेट होती। त्यानंतर डायरेक्ट आता 14/2/2025 अशी डेट सध्या नेक्स्ट जी काही नवीन वर्षाची आपल्याला इथं दिसत आहे। तर आता ही हेरिंग नेमकी होते किंवा नाही, कारण ह्याच्यावरती आता देखील सध्या बघा लक्ष या ठिकाणी कमी झालं आहे। तर आता परत इथं पेसा पद भरती संदर्भात जे काही पाठपुरावा असेल तर तो बघा पुन्हा सुरू करावा पडेल। कारण जे काही मानधन तत्वावरती इथं जरी आदेश जो असेल किंवा GR असेल तर तो GR देखील इथं बघा निघाला आहे, परंतु काही संवर्गाचे आतापर्यंत नियुक्त्या असेल तर त्या नियुक्त्या सध्या झाल्या नाही। जरी इथं काहींच्या नियुक्त्या झाल्या असेल परंतु मानधन तत्वावर तुम्ही कधीपर्यंत काम करणार हा देखील प्रश्न आहे, बरोबर। कारण मानधन तत्वावरती जो काही आदेश आहे त्याच्यामध्ये काही आदेशामध्ये 11 महिने जो कालावधी असेल तर तो सध्या बघा लिहिलेला आहे। मग 11 महिने झाल्यानंतर पुढे काय, तर हा देखील प्रश्न सध्या इथे उद्भवत आहे। म्हणून पेसा पद भरती संदर्भात जो काही निर्णय आहे तर तो निर्णय बघा लवकरात लवकर इथं लागणे गरजेचं आहे, जेणेकरून पुढील जी काही पेसा पद भरती असेल तर ती नवीन पेसा पद भरती देखील सध्या इथं बघा होऊ शकते। तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती। तर आता नेमकं जो काही नेक्स्ट इयरला म्हणजे पुढच्या वर्षी जी 14 तारीख देण्यात आली 14/2/2025 तर ह्यावर दिवशी सुनावणी असणार आहे। तर बघू ही पुन्हा रिवाईज होते का कशी, तर ते देखील सध्या बघा बघणे गरजेचं आहे। जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर इथं एक प्रकारे आता पुन्हा आंदोलन देखील सध्या बघा इथं होऊ शकतं, कारण सध्या त्या पद्धतीने इथं इशारा देखील सध्या बघा दिलेला आहे। तर त्यानुसार सध्या तयारीत राहा, जेणेकरून पेसा पद भरतीला इथं पुन्हा आपल्याला गती ह्या ठिकाणी बघा द्यायला पडेल, तेव्हा हा मार्ग परत सध्या बघा या ठिकाणी क्लिअर होऊ शकतो। परंतु आता संपूर्ण जो काही निर्णय असेल तर तो या ठिकाणी पेसा पद भरती संदर्भात जी हेरिंग असेल ती हेरिंग झाल्यावरतीच आपल्याला पुढे सध्या कळेल। तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी सध्या पोचवत जाऊ। आपली टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात। काही कमेंट असतील कमेंट करा, त्याच्यावरती तुम्हाला योग्य ते उत्तर सध्या बघा मिळेल। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।